नागपूरमध्ये 23 मे रोजी होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्व विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा। राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात हा मेळावा होणार असून या बैठकीत आगामी महत्त्वाच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे। विशेष म्हणजे नागपूर ही विदर्भातील राजकीय केंद्र मानले जात असल्याने या मेळाव्यातून एक मोठा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला दिला जाण्याची शक्यता आहे। संपूर्ण बैठकीत प्रफुल्ल पटेल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रेरणा देतील। पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळ देण्याकरिता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याकरिता 23 मे रोजी नागपूरमध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। या मेळाव्याला खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। पूर्व विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा शक्ती या बैठकीत सहभागी होणार आहेत। हा मेळावा म्हणजे एक प्रकारे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांकरिता रणनीती ठरवण्याचं व्यासपीठ ठरणार आहे। पक्षाची वाढती ताकद, संघटन शक्ती आणि जनतेचा मिळणारा प्रतिसाद या बैठकीत अधोरेखित केला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भातील जमिनीवरील पकड वाढवण्याकरिता आणि स्थानिक स्तरावरील संघटन अधिक बळकट करण्याकरिता ही बैठक निर्णायक ठरणार आहे। मेळाव्यासाठी आता जशा पद्धतीने ठरलेलं आहे हे फक्त प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये मेळावा आहे। त्याच्यानंतर अजितदादा, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचे सर्वांचे वेळ 2-4 दिवस मध्ये कोणत्या विभागात कसं करणार ते नंतर ठरेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नागपूर मेळावा हा केवळ एक कार्यकर्ता स्नेह संमेलन नसून निवडणूक रणनीतीचं एक महत्त्वाचं पाऊल आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनात विदर्भात पक्ष कशा पद्धतीने ताकदीने उभा राहत आहे हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज।